नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे विद्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाळांनो, हा आज आपला शेवटचा भाग इस्केप वेलोसिटी हा आपण डिस्कस करणार आहोत। या पाठातला इस्केप वेलोसिटी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की थोडासा इंटरेस्टिंग असा हा पॉइंट आहे की आपल्याला आतापर्यंत समजलं की बाबा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतं, त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स काय असतं, केपलरचे नियम, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ काय आहे, त्यानंतर फ्री फोर्स काय असतं, पोटेन्शियल एनर्जी कसे चेंज झाली। त्यानंतर आज आपण बघणार आहोत इस्केप वेलोसिटी। इस्केप वेलोसिटी तुम्हाला माहित असेल की बाबा एखादी वस्तू आपण वरती टाकली, एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला वरती फेकली, थ्रोन केली, तर त्याच्यावर काय काय गोष्टी घडतात हे याच्यामध्ये बघणार आहोत। ओके, म्हणजे एक स्पेसक्राफ्ट जात असेल, रॉकेट लॉन्चर जात असेल, तर तो कसा जातो, तो त्याच्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स लागू होतो का नाही ते त्याच्यावर बघायचं। ठीक आहे, तर इस्केप वेलोसिटी काय नाव आहे? इस्केप वेलोसिटी म्हणजे काय? मुक्ती वेग। इस्केप म्हणजे मुक्ती, इस्केप म्हणजे मुक्ती, वेलोसिटी म्हणजे वेग, मुक्ती वेग। तर हा काय आहे बघूया। ठीक आहे, मुक्ती वेग। ओके, तर त्याचा पहिला तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। तर एक्झाम्पल काय? एखादा ऑब्जेक्ट तुम्ही काय करायचं, अपवर्ड डायरेक्शनला थ्रोन करायचं। अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे वरती एखादा ऑब्जेक्ट काय केला, अपवर्ड डायरेक्शनला थ्रोन ऑफ केला, केल्यावर काय होतं, एक सर्टन हाईटला तो जातो, बरोबर जातो ना। त्याला एक इनिशियल वेलोसिटी जेवढं तुम्ही त्याला देशीला, इनिशियल म्हणजे जेवढ्या जोरात तुम्ही फेकशीला, इनिशियल वेलोसिटी तुम्ही दिला असेल, तो वरती जातो, वरती जातो का आर्चच्या बाहेर जातो, गेलाय नाही। जेवढे त्याला इनिशियल वेलोसिटी तुम्ही दिलाय तोपर्यंत वरती जातो आणि एक सर्टन हाईटला त्याची इनिशियल वेलोसिटी किती होते, सर्टन हाईटला म्हणजे एका विशिष्ट उंचीला त्याची इनिशियल वेलोसिटी किती होते, 0 होते। म्हणजे जे तुम्ही इनिशियल वेलोसिटी दिला होता तो पुढे वरती एका सर्टन हाईटला जाऊन की 0 होते आणि ती काय होते, तिथे स्टॉप होते ती वस्तू आणि खाली यायला लागते, म्हणजे फॉल डाऊन व्हायला लागते आर सरफेसवर, बरोबर होतं ना असं। तर एक्झाम्पल काय दिलं समजलं का? एखादा ऑब्जेक्ट काय करायचा तुम्हाला, अपवर्ड डायरेक्शनला थ्रोन करायचा, थ्रोन केला, थ्रोन केल्यावर काय होतं, जेवढं तुम्ही त्याला इनिशियल वेलोसिटी देशीला तेवढ्या तो हाईटला जाणार आहे, सर्टन हाईटला त्याची इनिशियल वेलोसिटी 0 होणार आहे आणि तो काय होणार, खाली पडणार आहे। ओके, का झालं असं? बिकॉज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बिकॉज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल तिथं होतं, पृथ्वीचं गुरुत्वीय बल तिथं असल्याने असं घडलं, पृथ्वीचं गुरुत्वीय बल तिथं असल्याने हे असं घडलं। ठीक आहे, पुढं तर बघा, मोठा पॉइंट याने दिलेला आहे, पण आपण काय करायचं आहे, थोडक्यात 10 मुद्देच मी इथे घेतलेला आहे, 10 मुद्द्यात हा पूर्ण पॉइंट आपण कव्हर करणार आहे। जरी तुम्ही पुस्तकात वाचायला गेला तुम्हाला काय कळणार नाही, पण इथं तुम्ही जास्त लक्ष दिला तर तुम्हाला लगेच कळून जाईल। बघा, its maximum height depends upon initial velocity, its maximum height depends on its initial velocity म्हणल्यावर जे तुम्ही त्याला हाईट दिला, जे तुम्ही हाईट दिला जे त्या ऑब्जेक्टला, ती कशावर डिपेंड होती, इनिशियल वेलोसिटी। मी आता सांगितलं बघा, जेवढं इनिशियल वेलोसिटी त्या ऑब्जेक्टला तुम्ही देशीला वरती फेकण्यासाठी, तेवढंच काय त्याची मॅक्सिमम हाईट डिपेंड असते, म्हणजे किती तो उंचीवर जाणार, किती उंचीवर तो जाणार आहे, किती हाईटवर, किती मॅक्सिमम हाईटवर तो जाणार आहे म्हणल्यावर कशावर अवलंबून आहे, मॅक्सिमम हाईट, इनिशियल वेलोसिटी। मॅक्सिमम हाईट कशावर डिपेंड्स आहे, इनिशियल वेलोसिटी। त्याला दॅट्स व्हाय इट्स मॅक्सिमम, इट्स म्हणजे कोणाची, जे आपण ऑब्जेक्टचं मी आता पहिला एक्झाम्पल सांगितलं, ऑब्जेक्टचं जे अपवर्ड डायरेक्शनला आपण थ्रोन ऑफ केलेलं आहे त्याचं इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलोसिटी, इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीच्या वेगावर त्याची किती उंचीवरती वस्तू जाणार हे ठरलेलं असतं किंवा अवलंबून असतं। समजलंय पहिला पॉइंट? ओके, नेक्स्ट, अकॉर्डिंग टू न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन बघितला होता 9th मध्ये तुम्ही, v² = u² + 2as means what, this is the final velocity, this is what final velocity, final velocity डबल कधी मिळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही इनिशियल वेलोसिटी जास्त असेल, इनिशियल वेलोसिटी मॅक्सिमम असेल, जास्तीत जास्त असेल, मग याचा परिणाम काय होईल, डबल काय होईल तिथं, डबल काय होईल, ऍक्सेलरेशन घडेल त्या ऑब्जेक्टचं, म्हणजे रेट ऑफ चेंज होईल, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी डबल घडेल आणि यामुळे
डिस्प्लेसमेंट एस म्हणजे डिस्प्लेसमेंट बी जास्त होईल, बरोबर. म्हटल्यावर फायनल व्हेलॉसिटी कधी जास्त असते, फायनल व्हेलॉसिटी कधी स्क्वेअर असते, जेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असते. जेव्हा इनिशियल हे महत्वाचं, इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असते, u चा वर्ग. म्हणजे v चा वर्ग कधी येतो, जेव्हा u चा वर्ग. म्हणजे इनिशियल जेवढं लावशील तेवढं फायनल व्हेलॉसिटी तिथे जाऊन येणार आहे, म्हणजे तो मॅक्सिमम हाईटला जाणार आहे. म्हणजे मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे हे बरोबर आहे, इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त तेवढंच फायनल व्हेलॉसिटी पुन्हा मिळणार आहे, बरोबर. मग सांगितले बघा, v इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. तुम्ही तो बॉल, जो ऑब्जेक्ट सांगितला तो बॉल आहे, तो वरती टाकलेला आहे. v इज द फायनल व्हेलॉसिटी. v काय आहे, फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल पुढे जाऊन 0 होणार आहे, 0 होणार आहे. पुढे जाऊन काय होणार आहे, 0 होणार आहे, बरोबर. फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल 0, बरोबर. बघा उदाहरण काय दिलं आपण, एक बॉल टाकला वरती असा, ठीक आहे, वर्टिकल याच्यामध्ये वरती टाकला. u किती होता आपला, स्क्वेअर होता, u स्क्वेअर होता, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी मॅक्सिमम होती. हा बॉल एक सर्टन हाईटला गेला, सर्टन हाईटला जाईल, बरोबर. तर हा याला काहीतरी नंतर v काहीतरी येईल, फायनल व्हेलॉसिटीला काहीतरी आहे, बरोबर. कारण u लावला म्हटल्यावर v असं तिथे येणार आहे, आणि हा v पुढे जाऊन काय होणार आहे, 0 होणार आहे. हा v जाऊन काय होणार आहे, पुढे 0 होणार आहे. का 0 झाला, बिकॉज अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. कारण अर्थनं काय केलं, त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट करायला सुरुवात केली, म्हणून तो सर्टन हाईटला गेला की तो v इज इक्वल टू 0 झाला. कारण फायनल व्हेलॉसिटी 0 झाली आणि त्यानंतर तो खाली यायला चालू होतो. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही दिला, तो वरती गेला, हाईटला गेला, आणि तिथं जाऊन एक ठराविक हाईटला त्याचा v हाईट, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी 0 होईल. इनिशियल व्हेलॉसिटी नंतर फायनल व्हेलॉसिटी येते, 0 होईल, आणि तो खाली यायला चालू होईल. म्हटल्यावर कशामुळे झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे v काय होणार आहे, फायनल व्हेलॉसिटी कसं असणार आहे, ती बॉलची 0 जे आपण थ्रोन आउट केलेलं आहे कुठं, अपवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर ऍक्सेलरेशन -g धरायचं. का धरलं आपण -g, कारण एखाद्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना हा जो व्हेलॉसिटी अँड व्हॉट अर्थ ग्रॅव्हिटेशन कसा असतो, अपोजिट डायरेक्शनला असेल. म्हणजे g हा ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी आणि हा v हे जर अपोजिट डायरेक्शनला असेल तर g कसा धरायचा, निगेटिव्ह. g कसा धरायचा आहे, निगेटिव्ह. अपोजिट डायरेक्शनला आहे ना, आपण वरती टाकल्या वस्तू आणि खाली अर्थ ग्रॅव्हिटेशनल आहे, हे अपोजिट डायरेक्शन झालं म्हणून -g धरावं. मायनस काय करायचं, तिथं g धरायचं, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं बघा, v इज इक्वल टू 0. v ची किंमत काय ठेवायची आहे, 0 ठेवायची आहे. याच्यामध्ये v ची किंमत काय ठेवायची आहे, 0. त्यानंतर a ची काय ठेवायची आहे, -g दिलेले बघा. v ची किंमत, v ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, 0. a ची -g टाकूया. v स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर केलं तर 0 येणार होतं. u स्क्वेअर आहे तसं, 2 आहे तसं, a ची किंमत, a ची व्हॅल्यू -g आहे तसं s. कळालं हे कसं आलं, v इज इक्वल टू 0. v ची किंमत टाकली इथं, फक्त इथं a ची किंमत टाकली. या सूत्रामध्ये, या फॉर्म्युला मध्ये असा एक आपल्याला नवीन सूत्र मिळालं. तर मॅक्सिमम हाईट या बॉलची कशावर डिपेंड आहे, s इज इक्वल टू, s म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे ते त्या बॉलनं जागा बदलली, खालून वरती गेलेलं आहे. s इज इक्वल टू -u स्क्वेअर 2g, -u स्क्वेअर 2g म्हणजे -u स्क्वेअर 2g. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी डबल असताना, इनिशियल व्हेलॉसिटी डबल पाहिजे, ऍक्सेलरेशन मध्ये डबल पाहिजे, आणि यामुळे तुमचं डिस्प्लेसमेंट त्या बॉलचं घडतं, त्या ऑब्जेक्टचं घडतं. म्हणजे ते मॅक्सिमम हाईट कशावर डिपेंड आहे, मॅक्सिमम हाईट म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट घडलं, विस्थापन झालं, जागा बदलली, त्या बॉलनं खालून वरती गेला, तो कशावर डिपेंड आहे, -u स्क्वेअर म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे, आणि कशावर आहे, ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे डबल ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी वर डिपेंड आहे, तो मॅक्सिमम हाईट वर किती जाणार. ठीक आहे, समजलंय. पुढं, हायर द इनिशियल व्हेलॉसिटी u, larger is the height reached ball. बघा, हायर द इनिशियल व्हेलॉसिटी, पुन्हा ते सांगितलेलं आहे, जेवढं सुरुवातीचा वेग चांगला असेल तेवढाच तो बॉल काय होईल, हायर हाईटला जाईल. हायर म्हणजे लार्जर हाईटला जाईल, लार्जर हाईटला तो जाईल. म्हणजेच काय, हायर द इनिशियल व्हेलॉसिटी u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जेवढं जास्त तेवढा तो बॉल हायर काय जाईल, हायर हाईटला जाईल. ओके, कळालं. पुढं, हायर इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल will oppose the gravity of earth. बघा,
पहिला काय सांगितलं, हायर इनिशियल व्हेलॉसिटी हायर द हाईट ऑफ बॉल. त्यांनी सांगितलं हायर इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉल, पुन्हा सुरुवातीचा वेग जर जास्त असेल, बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. हा महत्त्वाचा बघा पॉइंट, हा महत्त्वाचा आहे पाचवा मुद्दा. का महत्त्वाचा आहे की हायर व्हेलॉसिटी का पाहिजे त्याला सांगतात ते बॉलला, त्या ऑब्जेक्टला. आणि हायर व्हेलॉसिटीचा काय फायदा आहे की तो बॉल, तो वस्तू जे आहे ती विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. तो काय करू शकतो, ग्रॅव्हिटी फोर्सला अपोज करून जाऊ शकतो. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याला इनिशियल व्हेलॉसिटी आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याला इनिशियल व्हेलॉसिटी आहे तोपर्यंत तो अपोज म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्सला तो विरोध करून जाऊ शकतो वरती. पण जेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी किंवा फायनल व्हेलॉसिटी 0 होईल तो खाली, का ग्रॅव्हिटेशन फोर्स तिथे जास्त असणार. पण जोपर्यंत इनिशियल व्हेलॉसिटी त्याला लागलेली आहे जास्त, तोपर्यंत तो काय होईल, त्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला अपोज करत जाणार आहे. 6. व्हॅल्यू ऑफ g decrease as the ball goes higher above surface. काल बघितलं आपण, काल काय बघितलं, g ची व्हॅल्यू कधी डिक्रीज होते, कमी होते, हायर अबव सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे खूप उंचीवर g चं जो मूल्य आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटीचं जो मूल्य आहे तो कसा असतो, कमी असतो. तो कसा असतो, कमी असतो. g decrease as the ball goes higher above earth. जेवढं बॉल वरती जाईल, जेवढं बॉल वरती जाईल तेवढं g कमी होत जाणार आहे. काल 7. Earth escape the object forever and will not fall back on the earth is called escape velocity. बघा व्याख्या दिलेली आहे बघा या पॉइंटची. इथं महत्त्वाचं आहे बघा, 7वा मुद्दा आणि 5वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. 5वा, 6वा आणि 7वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बघा काय सांगितलं, Earth escape the object forever and not fall back on the earth. एखादी वस्तू आता आपण तो बॉल टाकला इनिशियल व्हेलॉसिटी दिली, फायनल व्हेलॉसिटी 0 झाली तर खाली येईल, बरोबर. पण एखादी वस्तू, ते सांगतात अर्थ एस्केप द ऑब्जेक्ट फॉरएव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन अर्थ. एखादी वस्तू अशा डेफिनाइट हाईटला जाते, म्हणजे अशा अनंत अंतरावर जाते की ती पुन्हा पृथ्वीवर परत येत नाही, किंवा ती पृथ्वीवर विल नॉट फॉल बॅक ऑन अर्थ, ती पुन्हा पृथ्वीवर येत नाही. म्हणजे पृथ्वीपासून ती मुक्त होते. इस्केप म्हणजे, अर्थ इस्केप म्हणजे पृथ्वीपासून तो मुक्त होती ती वस्तू फॉरएव्हर, कायमच. म्हणजे असा डेफिनाइट हाईट, असा अनंत अंतर की ज्यामुळे ती वस्तू फेकल्यावर पुन्हा येत नाही, जमिनीवर पडत नाही. आणि त्यालाच काय म्हणतात, अँड विल नॉट फॉल बॅक ऑन अर्थ. त्याला इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे तुमचं मुक्तिवेग म्हणजे काय समजलं, इनिशियल व्हेलॉसिटी जेवढं जास्त असेल आणि ती वस्तू लांबच लांब गेली आणि अर्थच्या बाहेर गेली आणि पुन्हा ती वस्तू आता पृथ्वीवर पडणार नाही किंवा येणार नाही म्हटल्यावर ती वस्तू ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बंधातून मुक्त झाली. ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बंधातून मुक्त झाली, ती पुन्हा आता खाली पडणार नाही. का, कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स डेफिनाइट हाईटला नाही आहे आणि त्यामुळे पुन्हा ती पडणार नाही, म्हणून त्याला इस्केप म्हणजे त्याचा मुक्तिवेग म्हणतात. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे त्याचा मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे काय, जेवढे इनिशियल व्हेलॉसिटी आणि ती वस्तू गेली वरतीच गेली, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल सुरुवातीचा वेग जेवढा त्याला लावला ती वस्तू गेली, पुन्हा ती आलीच नाही, ती पुन्हा अर्थवर पडणार नाही, किंवा ती अर्थच्या इस्केप व्हेलॉसिटी मधून अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स मधून मुक्त झाली. अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स मधून मुक्त झाली, त्या व्हेलॉसिटीला काय म्हणतात, इस्केप व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणतात, इस्केप व्हेलॉसिटी. काल पुढं, ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड IV. ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्ही क्षितिज लंब म्हणजे लंब दिशेत वरती फेकला. IV म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, IV म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि EV म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी आर इक्वल. इनिशियल व्हेलॉसिटी आणि इस्केप व्हेलॉसिटी आर इक्वल कधी, when you object going vertically upward, downward नाही, vertically upward, that's initial velocity आणि escape velocity are equal. म्हणजे दोन्ही सारखे असतात, म्हणजे दोन्ही काय असतात, सारखे असतात. escape gravitational force आणि हे जेव्हा दोन्ही सारखे असतात तेव्हा ते escape gravitational force हे काय होतात, गुरुत्वीय बलाच्या बंधातून
किंवा त्याच्यातून सुटका मिळवतात. इस्केप ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ते गुरुत्वीय बलाच्या बंधातून मुक्त होतात. गुरुत्वीय बलाच्या बंधातून ते काय होतात? मुक्त होतात. कधी? ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे तुम्ही सरळ रेषेतच जाताना ते सरळ रेषेतच जाते ना. इनिशियल वेलोसिटी आणि इस्केप वेलोसिटी सारखा असतो आणि तेव्हा काय होते ती ऑब्जेक्ट जे आहे ती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बंधातून मुक्त होते म्हणजे इस्केप होते म्हणजे मुक्ती मिळते. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इनव्हर्सली बाय प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर डिस्टन्स. कारण आपण पहिलाच शिकलेलो आहोत की बाबा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर डिस्टन्स हा याच्यामध्ये शिकले होते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर डिस्टन्स कशामध्ये? न्यूटन युनिव्हर्स लॉ मध्ये शिकलो होतो. न्यूटन युनिव्हर्स लॉ मध्ये फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर डिस्टन्स. ओके. आणि 10वा आहे इट इज झिरो ओनली ॲट डेफिनाइट डिस्टन्स. कोण झिरो होतं? जी म्हणजे तुमचं अर्थ acceleration of gravity earth acceleration gravity zero होतं. कधी? it is zero only definite distance. definite distance म्हणजे अनंत अंतरावर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थचा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थचा तो किती असतो? झिरो असतो. किती असतो? झिरो असतो. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो किती असतो? झिरो असतो. कधी? डेफिनाइट डिस्टन्स म्हणजे अनंत अंतरावर इट्स मेन ऑब्जेक्ट फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटी. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट डेफिनाइट डिस्टन्स वर असते जी झिरो होतो तेव्हा ती ऑब्जेक्ट फ्री होते ग्रॅव्हिटी मधून. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बलातून मुक्त होते आणि अशा प्रकारे ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या बंधातून मुक्त होते. ते पृथ्वीवर पुन्हा पडत नाही किंवा पृथ्वीवर पुन्हा येत नाही. ती बाहेरच जाते कारण तिथं बाहेर काय आहे? अनंत अंतरावर डेफिनाइट डिस्टन्सवर ग्रॅव्हिटेशन फोर्स झिरो आहे. ती तिथंच तरंगू लागते की पृथ्वीवर पुन्हा नॉट फॉल बॅक ऑन अर्थ. आणि याचमुळे काय होतं की त्या वस्तूला इस्केप वेलोसिटी मिळते. आणि रॉकेट लॉन्चर असू दे आणि त्यानंतर प्रक्षेपण करणारे रॉकेट कृत्रिम उपग्रह सॅटेलाइट पाठवत असताना याच गोष्टीचा वापर करतात. म्हणजे त्या रॉकेट लॉन्चरला त्या अग्निबाणला काय केलं जातं? तेवढं इस्केप वेलोसिटी दिलं जातं. इस्केप वेलोसिटी म्हणजे इनिशियल वेलोसिटी तेवढं दिलं जातं की जो तो काय करतो? अपोज करून ग्रॅव्हिटेशन फोर्सला अपोज करून जातो आणि एक स्टेप अशी येते की ती ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बंधातून मुक्त होते आणि पुढे बाहेर जाते आणि पुन्हा ती पृथ्वीवर पडत नाही. तर ह्यालाच काय म्हणतात? इस्केप वेलोसिटी. इस्केप वेलोसिटी म्हणजे त्या वस्तूचा मुक्तिवेग. इस्केप वेलोसिटी म्हणजे त्या वस्तूचा मुक्तिवेग. मग ती वस्तू त्याच्यातून मुक्त झाली. ती वस्तू त्या बंधातून ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बंधातून मुक्त झाले असे समजलं जातं. ठीक आहे. समजलं हे? ठीक आहे. पुढं एस्केप वेलोसिटी म्हणजे मुक्तिवेग. ओके. इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स अपॉन इनिशियल वेलोसिटी. जेवढे इनिशियल वेलोसिटी दिसेला सुरुवातीचा वेग दिसेला तेवढं ती वस्तू जास्त हाईटवर जाणार आहे, उंचीवर जाणार. न्यूटनचा थर्ड लॉ वापरायचा आपल्याला. v चा वर्ग प्लस 2x. मग v हा काय? फायनल वेलोसिटी. मग फायनल वेलोसिटी ऑफ द बॉल 0 कारण वस्तू जाऊन थांबलेली आहे आता खाली पडणार आहे म्हणजे फायनल वेलोसिटी 0 झाली. त्यानंतर a -g कारण आपण पाहिलं होतं a -g कारण आपण अपवर्डला टाकलेले आहे. अपवर्डला म्हणजे विरुद्ध दिशेला असते. वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन हा विरुद्ध दिशेला असतो त्यामुळे -g राहायचं. या हिच्यामध्ये ती व्हॅल्यू टाकायची, v ची व्हॅल्यू टाकायची, a ची व्हॅल्यू टाकला तुम्हाला असं सूत्र मिळतं. म्हणजे काय? यस म्हणजे त्या मॅक्सिमम हाईट कशावर डिपेंड आहे? -v²2g. म्हणजे इनिशियल वेलोसिटी डबल पाहिजे आणि ऍक्सेलरेशन डबल पाहिजे मग त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याची जागा तो बदलू शकतो. हायर द इनिशियल वेलोसिटी यू लार्जर इज हाईट ॲज रीच द बॉल. म्हणजे जेवढं इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग जास्त असेल ती वस्तू लार्जर म्हणजे जास्त हाईटवर जाऊ शकते. हायर इनिशियल वेलोसिटी बॉल अपोज ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. म्हणजे जेवढं इनिशियल वेलोसिटी जास्त ते काय? गुरुत्वीय बलाला काय करते? विरोध करून जाऊ शकते. व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज ॲट हायर हाईट. आपल्याला माहिती आहे की जी काय डिक्रीज होतो जेवढं जास्त हाईटवर तुम्ही जाशीला. अर्थ एस्केप ऑब्जेक्ट फॉरएव्हर विल नॉट बॅक ऑन अर्थ इज कॉल्ड एस्केप वेलोसिटी. म्हणजे असं एक इनिशियल वेलोसिटी असतो की ज्यामुळे ती वस्तू काय होते? पृथ्वीच्या बाहेरच जाते पुन्हा पृथ्वीवर पडत नाही. त्याला त्या वेगालाच काय म्हणतात? एस्केप वेलोसिटी म्हणजे मुक्तिवेग. Object going vertically upward, IV and EV are equal.
म्हणजे जेव्हा क्षैतिज लंब दिशेमध्ये टाकला वस्तू तुम्ही वरती, तेव्हा इनिशियल वेलोसिटी आणि एस्केप वेलोसिटी हा सेम असतात आणि यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्स तर काय होतो, तर एस्केप ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्या वस्तूला ते गुरुत्वीय बलामुळे बलामधून मुक्तिवेग मिळतो, मुक्तिवेग त्याला मिळतो. The force of gravity inversely proportional to square distance. आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर डिस्टन्स म्हणजे r चा वर्ग. म्हणजे पुढे जाऊन ते काय होईल, जी 0 होईल म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स 0 होईल कधी, डेफिनाइट म्हणजे अनंत अंतरावर पृथ्वीपासून, आणि त्यामुळे ती वस्तू काय होईल, फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाच्या बंधातून ती मुक्त होईल आणि याच वेलोसिटीला एस्केप वेलोसिटी असे म्हणतात. कुठला अवघड शब्द आहे का बघा. इनिशियल वेलोसिटी तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीचा वेग, फायनल वेलोसिटी आहे, अंतिम वेग. ओके. इस्केप म्हणजे मुक्त होणं त्याच्यातून ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून. फॉल डाऊन म्हणजे खाली पडणं. अपवर्ड म्हणजे वरती, वर्टिकली म्हणजे क्षैतिज लंब दिशेत. ओके. इस्केप मुक्ती पुन्हा आलं बघा. युनिव्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाण आहे. स्क्वेअर म्हणजे वर्ग आहे. डेफिनाइट म्हणजे अनंत अंतरावर. डेफिनाइट म्हणजे अनंत. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बल. ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वीय बल. ओके. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. उद्या नाही तर परवा दिवशी हा आपला पार्ट संपून जाईल. ठीक आहे. काही शंका असेल तर विचारा. टेस्ट लवकरच घेणार आहे मी याच्यावर, म्हणून काय करा, काळजीपूर्वक हे बघा. काय शंका असेल तर मला विचारा. थँक्यू.